त्यातून आता मस्त ताजी वांगी मी तोडून घेतली आहे. आपण करतोय हिरव्या मसाल्याचं खारं वांग. त्यासाठी शेंगदाणे, खोबरं, लसूण, कढीपत्ता, 2 छोटे कांदे याचा आपण वापर करणार आहोत. यासाठी वांगी आपल्याला स्वच्छ धुवून 4 फोडी करून वांग असं मधोमध चिरून घ्यायचं या पद्धतीने. त्यानंतर मसाला भाजून घेऊया. प्रथम आपण कांदा परतून घेऊया. नंतर त्यामध्ये आलं आणि लसूणच्या पाकळ्या टाकून त्या थोड्याशा परतून घ्यायच्यात. आता हे थोडंसं लालसर झालं की काढून घ्यायचे आणि यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे. ते सुद्धा थोडेसे लालसर प्रमाणात भाजून झाले की आपल्याला काढून घ्यायचे. आणि यावर आता मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपल्याला किती तिखट हवं आहे त्याप्रमाणे भाजून घ्यायच्यात आणि या मसाल्यामध्ये त्यासुद्धा मिक्स करून वाटण करायच्यात. यामध्ये थोडंसं कोथिंबीर आणि चणे मी घातलेत, बारीक वाटण करून घेतलं. त्यामध्ये धनापूड आणि हळद पावडर घातली आणि छान असं मसाला मिक्स करून घेतला. वांगे चिरून स्वच्छ धुवून पाण्यात घातली होती, ती निथळून घेतली. त्यामध्ये थोडंसं मीठ भरायचं आणि त्यानंतर आपला हा तयार केलेला मसाला भरायचा. सर्व वांगी या पद्धतीने भरून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची. तर या पद्धतीने माझी सगळी वांगी आता भरून झाली आहे. मी कढईसुद्धा गरम करायला ठेवली आणि आपलं तेल गरम झालं की यामध्ये छान जिरीची फोडणी द्यायची आणि थोडंसं हिंग घालायचे आणि त्यावर ही भरलेली वांगी घालायची. चांगलं परतून घ्यायचं आहे आणि यावर थोडासा गरम मसाला आणि हळद आणि हिंग घालून हे छान याच्यावरती परतून घ्यायचं आहे. वांगी छान परतून झाली की मग यावरून आपल्याला पाणी घालायचं आहे आणि आपल्याला जेवढा घट्ट पातळ रस्सा बनवायचा आहे त्याप्रमाणे आपण याला शिजायला पाणी घालायचं आहे आणि वांगी आपल्याला 9 ते 10 मिनटं छान झाकण लावून शिजून द्यायची आहे. त्यानंतर छान त्याला तेलही सुटलं जातं आणि खूप छान अशी वांगी शिजल्याच्या नंतर चविष्ट वांगी होतात. तोंडाला पाणी सुटल असं हे हिरवंगार मसाल्याचं वांग झालेलं आहे आणि याची टेस्टसुद्धा फार अप्रतिम लागते. तर आपण थोडं टेस्ट करून सुद्धा पाहूया. सोबत मस्त लिंबाचं लोणचं आहे, बाजरीची भाकरी आहे आणि आपली शेवसुद्धा आहे. असं छान वांग शिजलं आहे आणि ते मसाला आणि वांग आपल्याला असं बरोबर घ्यायचं आहे जेवताना. हे बघा असं आणि एकदम गरमागरम आहे.